नमः. आज आपण एक छान सुभाषित पाहणार आहोत. सुक्तयः नाम सुवचनानी आणि संस्कृतमध्ये अशाच सुक्तींचा उपयोग करून छान सुभाषितांची निर्मिती करण्यात आलेली आहे. ईश्वराने या निसर्गामध्ये परोपकार करण्यासाठी काही गोष्टींची निर्मिती केलेली आहे आणि हेच उदाहरण घेऊन एक छान विचार या सुभाषितामधून सांगितला आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थम इदं शरीरम. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, वृक्षाला झाडाला जे फळं येतात ते फळं वृक्ष कधीच स्वतः खात नाही, तो इतरांसाठीच देत असतो. अगदी शेवटपर्यंत वृक्षाच्या तो इतरांसाठीच फळं देतो. परोपकाराय वहन्ति नद्यः, नदीजवळ कितीही भरपूर पाणी असलं तर ती स्वतः त्याचा वापर कधीच करत नाही, ते इतरांसाठीच त्या पाण्याचा उपयोग होतो. परोपकाराय दुहन्ति गावः, आणि गायसुद्धा, गावः म्हणजे गायसुद्धा जी दूध देते, आयुष्यभर जी दूध देते ती इतरांसाठीच त्याचा उपयोग होतो, ती स्वतःसाठी त्या दुधाचा उपयोग काहीच करत नाही. आणि हेच निसर्गातील उदाहरणे घेऊन आपणही एक शिकवण शिकली पाहिजे, ती म्हणजे परोपकारार्थम इदं शरीरम. म्हणून आपल्या या शरीराचा उपयोगसुद्धा जेव्हा जेव्हा इतरांना गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण त्याला मदत केली पाहिजे. म्हणूनच परोपकारासाठी आपल्या शरीराचा उपयोग केला पाहिजे, हेच या सुक्तीतून सांगण्यात आलेले आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षा परोपकाराय वहन्ति नद्य परोपकाराय दुहन्ति गाव परोपकारार्थमिदं शरीरम. असे छान छान विचार ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.